खान बना था, या अल्लाह खुदा परवरदिगार इस सिवा क्या खिलाता है मराठों को। ये मराठा काबुल से कन्याकुमारी तक सारे जहां को अपनाने वाले अलम पड़ा जागीर। औरंगजेब ने सारी दुनिया खरीद ली, लेकिन मराठों को अभी तक काबिज ना कर सका औरंगजेब। क्यों? मराठों का इतिहास है, मराठा ना अभी तक झुका है, मराठा ना अभी तक बिका है। हा इतिहास आहे मराठ्यांचा, असं मनात करू नका नाही का। जर तो हिरा ओरिजिनल नसला तर त्याचा परिणाम काय होतो? टिकत नाही तो हिरा। मी एका गावात कीर्तनाला चाललो आणि कीर्तनाला जाता जाता एक माणूस मला भेटला, बगी लुंगी सोन बघू उपरणं, हे कपडाला पट्ट्या लावलेले, आवाज वाढवायचा, म्हणजे तिकड आवाज आपल्याला सुधरू देण्याचे, आपल्या आवाजाचा अंदाज काढा फक्त। महाराज मला पाहिलं एका जणाने, आणि महाराजाला कोण काय बोलल सांगता येत नाही। महाराजाला कोण काय बोलल, हो एका तारीख घ्यायला फोन केला मला, पाटील तारीख घ्यायला फोन केला, महाराज तारीख पाहिजे। मी पाहिजे, मला आहे बोरी का, मी घ्या लिहून। मला आजकाल तसा कोणताच महाराज लिहून घेत नाही। माझ्या अनाथ आश्रमाचं काम चालू आहे, जरा मानधनाचं देऊन म्हणे 1000-2000 म्हणा, मिळालं नाही, मला परवडत नाही। बरं 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 मग राहू द्या म्हणे बाबा। मी ठीक आहे, चालूच फोन त्याने खिशात टाकला, फोन चालूच, कॉल कटला नाही। त्याच्या शेजारी बसलेला काय माहिती का, काय म्हणते रे म्हणे जगात, ती मी ऐकायलो, ज्यानं फोन लावला ती म्हणते नाही म्हणतोय, तिसरं काय माहितीये का, जाऊ दे म्हणे याचा बाप दुसरा, ती मी ऐकायलो। लोक म्हणतात महाराज लोक महाग झाले, महाग झाले, सप्त्यात लय खर्च व्हायला, गणित सांगून जातो सप्त्यात किती खर्च व्हायला तुमच्या, ऐका किती लोकसंख्येचं गाव आहे लहान, 10,000। हिंदूंची लोकसंख्या किती आहे? 70%, 7,000, 6,000 लोकसंख्या, 6,000 हिंदू पैकी किती हिंदू पुड्याचं आणि तंबाखूचं व्यसन करतात? 5,000? 5,000 कमी करा, 5,000 कमी करा, एका 1000च्या पाठीमागे 100 धरा, एका 1000च्या पाठीमागे 100 धरा, म्हणजे हिंदूच्या लोकसंख्येपैकी फक्त 10% लोकसंख्या व्यसन करते असं पकडा। करत नाही, जास्त करते मलाही माहित आहे, पण 10% पकडा। ऐका, ध्यान देऊन ऐका, जर लहान मधले हिंदू लोक 10% लोक जर व्यसन करत असतील पुड्याचं आणि तंबाखूचं, म्हणजे किती लोक व्यसन करतात? 600, बरोबर। 600 लोक दिवसाला जर पुडी आणि तंबाखू खात असतील तर एक माणूस पुडी आणि तंबाखूसाठी दिवसाला किती खर्च करतो? 50, 100, 20 रुपये पकडा, 20 रुपये, फक्त 20 पकडा, सुटत देत जातो तुम्हाला किती? 20 रुपये। जर 6,000 हिंदूच्या गावात 10% लोक म्हणजे 600 लोक फक्त तंबाखू आणि पुड्या खात असतील तर 600 लोकांपैकी एक माणूस दिवसाला 20 रुपये खर्च करतो। 6 हिंदूंनी 12, एका दिवसाला तंबाखूचा आणि पुड्याचा लहान गावातला किती खर्च आहे? किती? 12,000, 1200 नाही, किती? 12,000। गणित लावूच नका, सांगू, वर्षाला 21,60,000 रुपयाच्या पुड्या आणि तंबाखू खाता तुम्ही, किती? 21,60,000च्या तंबाखू आणि पुड्या खाता, फक्त तंबाखू पुड्या सांगलं म्या। छत्रपती शिवाजी महाराज की, हा फक्त तंबाखू आणि पुड्या सांगितल्या। महाराज आमचं गाव 1 नंबर आहे, आल्या आल्या देश दुरुस्तीचं दुकान आहे, वारे लहान गाव मोठं महान, गावात आलेल्या महाराज गावाची फार प्रगती आहे। सत्याची पट्टी मागे गेल्यावर एक जण म्हणते नाली साफ नाही, नाली आता काय महाराज लोक नाले साफ करायला होतं? माया खांब्यावर लाईट नाही लावलं, लाईट अबे
ग्रामपंचायतच्या मतदानाच्या वेळेस त्या 2 चपट्या घेतल्या त्या सरपंचाकडून लाईट कसा भेटा वोट फॉर नोट. दारू वाटणारा राजकारणी आणि दारूवर मतदान करणारा मतदाता जोपर्यंत भारतात जिवंत तोपर्यंत देशाची मातीच आहे. मग आम्हाला लोक म्हणतात महाराज तुम्ही व्यसनमुक्ती विषयी कीर्तनात बोला. काय व्यसनमुक्ती विषयी बोला. आम्ही 5 वर्ष बोलायचं आणि पुन्हा राजकारणाची एखादी निवडणूक आली की नेत्यानं खोके पाठवायचे आणि मग ते 5 वर्ष आम्ही व्यसनमुक्त केला म्हणते महाराज ओ महाराज सोडली तुमची पार्टी. भाऊन खोका दिला भाऊन. ओरो साधं गणित आहे. पुढे आणि तंबाखू खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये निकोटीन नावाचं जहर वाढायला लागलं माझ्या तरुणांच्या शरीरात. हिंदू